नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ॲग्रिकॉस कुशाल सोळणे आज आलेलो आहे निफाड तालुक्यातील रेडगाव या ठिकाणी आलेलो आहे। आपण जर बघितलं आपण आता 6242 व्हरायटीवर आलेलो आहे। अतिवृष्टी जर बघितली आज 15 मे बरोबर आहे, 12-13 मे पासूनच पावसानं थैमान घातलेलं आहे आणि एवढं घातलंय का आता सध्या जर बघितलं तर पूर्णपणे बुटांना पण माती लटकते एवढी कंडिशन जाम झालेली। तर महाराष्ट्रात आज ज्या काही लागवडी झालेल्या आहे संपूर्ण महाराष्ट्रात आणि ह्या पिरियडचे जे काही 25-30 दिवसाचे जे काही प्लॉट आहे या कंडिशन मधले जे काही प्लॉट यांनी आधी खूप टेम्परेचर खाल्लं आणि आता अचानक टेम्परेचर बदल झाला, अचानक पाऊस पडतोय, अचानक हे सगळे काही बदल घडायला लागले। त्यानुसार आजचा जो व्हिडिओ मी तो क्रिएट करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा रिस्पॉन्स काय आलेला आपल्याला ते पण त्यांच्याकडनं आज जाणून घेऊ। सर्वात महत्त्वाचं मार्केटचा अंदाजाचा व्हिडिओ सकाळी अपलोड झालेला आहे, त्याच्यामुळे कोणी लई भांबवून जाऊ नका का 1000-1200-2000 मागच्या वर्षासारखं मार्केट राहील। 2-3 कारण आहे त्याचा पण आपण उल्लेख केलेला आहे। दुसरी गोष्ट आता सगळ्यात महत्त्वाची की मेन कंडिशन होणार आहे फुलगळीसाठी आपण व्यवस्थित या विषयावर आज बोलणार आहे। फुटवा आणि फुलगळ आपल्याला याविषयी बोलायचं आणि नवीन लागवडीमध्ये पहिली आळवणी या विषयावर आपल्याला बोलायचं आहे। तर सर्वप्रथम आता भाऊंची ओळख करू। भाऊ नमस्कार, आपलं नाव काय? आकाश सुरेश चव्हाण, राहणार रेडगाव, तालुका जिल्हा नाशिक। एकंदरीत आपण लागवडीपासून मार्गदर्शन घेतलं बरोबर आहे। लागवडीपासून म्हणजे लागवड किती तारखेला केली होती? लागवड 1 मार्च 1 मार्चला केली होती। 1 मार्चला लागवड केल्यानंतर आता जर बघितलं तर प्लॉट किती दिवसाचा झाला? 35 ते 40 दिवसाचा। 35 ते 40 दिवसाचा होत असताना आता याला ऍप्लिकेशन काय गेलेलं आहे? मागचं का मागचं ऍप्लिकेशन मागचं मॅजिक पॉवर आणि 13-40-13 पंख हे ऍप्लिकेशन गेलं त्याच्या आधी फुलकडी किती होती झाडाला? हे ऍप्लिकेशन जायच्या आधी फुलकळी जवळपास 60 ते 50-60 होती का? एकंदरीत आता तुम्ही खाली घ्या आणि आता किती फुलकडी? आता 200च्या वर प्लस 200 200 250 100-150 जरी आपण बदल। एकंदरीत फुटवा कसा आहे आता झाडाला? फुटवा 8 ते 9 फाट्या आहे। बरं आता मला एक सांगा, जे काय आता व्हिडिओ पाहणारे शेतकरी आहे बरोबर आहे, प्रत्येक जण म्हणले यांची काहीतरी नवीन टेक्निक आहे, काही नवीन जाणवलं तुम्हाला? नवीन तर आहेच, नवीन आहे म्हणजे कसं नाही हे आता आपण समजा बाहेर निर्मित आणलंय त्याचे रिझल्ट किंवा तुमचे रिझल्ट बरोबर आता या सगळ्या गोष्टी नवीनच आहे ना। हा बरोबर आहे, म्हणजे जे काही आपले प्रोडक्ट आहे त्याची रिझल्ट तेवढे स्टँडर्ड आहे। एकंदरीत तुम्ही जे काही आता समजा आपण जे तुमचं पंख एक पोषक हा बरोबर बाहेरचं एखादं कोणत्याही बाहेर कंपनी किंवा कोणत्या कंपनी स्टँडर्ड कंपनीचं आपण पोषक आणलं ते जर समोर रिझल्ट किंवा ते एक आठवड्यात दिलं तर आपल्याला काही जाणवणार। पुढच्या आठवड्यात समजा या रविवारी ते दिला, पुढच्या रविवारी ते दिलं, हा बरोबर, तर पुढच्या सोमवारपर्यंत झाडामध्ये अनेक बदल होऊन जातील। हा बरोबर, म्हणजे त्यांचा 8 दिवसांनी जो रिझल्ट लागून पडणार आहे याचा डायरेक्ट दुसऱ्या दिवशी कामकाज चालू होऊन जातं। पुढच्या 8 दिवस म्हणजे त्याचे जे 15 दिवसाला बदल होईल तो याचा 8 दिवसाला होईल, एवढा फरक पडतो बरोबर। आणि ह्युमिक दिल्यानंतर ह्युमिकचे रिझल्ट कसे वाटले? ह्युमिकचे 1 नंबर, म्हणजे परत म्हणजे या प्लॉटला ड्रिचिंगद्वारे एकदा ह्युमिक गेलं त्याच्यानंतर परत गेला नाही आणि शेवटपर्यंत गरज पडणार। एकंदरीत जे काही मित्रांनो आपण मार्गदर्शन केलेलं आहे, आता जे माझं मागाचा बोलण्याचा उद्देश होता तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजी काही वाटली का? आता भरपूर टेक्नॉलॉजी आलेली आहे पण आपली टेक्नॉलॉजी काही नवीन नाही आहे। जे शेड्यूल त्यांचं रेग्युलर होतं तेच आपलं शेड्यूल आहे, तेच 19-19 तेच 12-1 म्हणजे जे आपलं जे शेड्यूल होतं 19-19 12-1 7-20-52 हा बरोबर तेच शेड्यूल आहे, पण मग जे तुमचे जे औषध त्याच्यात प्रोडक्ट ऍड केले त्याच्यात जे प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये रिझल्ट चांगला मिळतो, बघायला भेटतो, रोज झाड आपल्यासोबत बोलतं। तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आताची या कंडिशनला आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे, कॅमेरा जवळ घ्या, फुलकळीचाच प्रॉब्लेम येणार आहे। फुलकळीमध्ये जर बघितलं आपण मुका पडण्याचं प्रमाण जास्त वाढू शकतं। ती 6242 व्हरायटी आहे आणि या व्हरायटीचा मेन उद्देश असा आहे की उन्हाळ्यासाठी जबरदस्त उत्पन्न देते, परंतु मार्केटला थोडी अथर्व आणि विरांगपेक्षा कमी विकती, याचं उत्पन्न जास्त निघतं। तर ह्या कंडिशनमध्ये आता होणार असं आहे की गेला पावसाळा चालू होईल 15 मे बरोबर आहे, पावसाळा चालू होऊन गेला असं जरी म्हटलं तरी चालेल आणि आपल्याला क्रॅकिंगची समस्या खूप येणार आहे। तर त्याच्यासाठी आत्तापासून काही प्रिव्हेंटिव्ह मध्ये कामं केली पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं आता याला गेलेलं ॲप्लिकेशन आहे फुलकळीसाठी। जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल मॅजिक पॉवर 1 किलो, सनमिनो 100 साधारण 1 किलो आणि त्याच्यामध्ये पंख 500 मिली 13-40-13 3 किलो हे ॲप्लिकेशन दिल्यानंतर 100% प्लॉटला फुलकळी निघणार म्हणजे निघणार आणि सेट होणार म्हणजे होणार। त्याच्यामध्ये नर आणि मादी आता 2 प्रकार आहेत। आपण पहिल्या प्लॉटवर गेलो तिथं नराचं प्रमाण वाढवायचं असतं, तिथं सेटिंगला प्रॉब्लेम येणार, म्हणजे फुलकळी खूप दिसते पण ती सेट होत नाही असा प्रकार घडतो। त्यानंतर आता तुम्हाला फुलाचं फळात रूपांतर होण्यासाठी ड्रिप ॲप्लिकेशनमधून कॅल्शियम नायट्रेट द्यायचं एकरी 3 किलो। त्यानंतर जर बघितलं कॅमेरा इकडे घ्या, कंटिन्यू राहते। जर तुम्ही फुलकळी फुलाचं फळात रूपांतर करण्यासाठी जर ॲप्लिकेशन घ्यायचं असेल तर ते ॲप्लिकेशन असं असणार आहे, कॅल्शियम नायट्रेट 3 किलो ड्रिप ॲप्लिकेशन आहे
बोरॉन 500 ग्राम ड्रिप ऍप्लिकेशनने द्यायचं आहे. त्यानंतर वरून तुम्हाला स्प्रे टाकायचं आहे ॲग्रिसर्च कंपनीचं जे काही कॅल्मिनो आणि झिंकाबोर आहे त्याचा स्प्रे घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा स्प्रे टाकायचा तुम्हाला चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉन दोन्ही पण तेच कंटेंट आहे, परंतु एका पाठोपाठ एक गेल्यानंतर सेटिंगचं प्रमाण आपल्याला एकदम जबरदस्त जाणवल. त्यानंतर जर बघितलं तर पानांच्या वाट्यांचा प्रश्न येईल. जर पानांच्या वाट्या व्हायला लागल्या असतील तर क्लास्टो 200 ग्राम प्लस नीम ऑइल 500 मिली जे काही किटमध्ये निमटेन येतं ते 500 मिली 200 लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची आहे. त्यानंतर जर बघितलं तर अचानक हा बदल झाला वातावरणामध्ये, बरोबर आहे की नाही. आता पावसाचं उन्हाळ्याचं शेड्यूल चालू होता, अचानक पावसाच्या शेड्यूलवर आलो, तर अशा कंडिशनमध्ये स्कोर 100 मिली कवच 250 ग्राम अशा पद्धतीने 200 लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची आहे. तुटाचा जर प्रॉब्लेम जाणवत असेल तर तुटाच्या प्रॉब्लेमसाठी काईट 100 मिली किंवा ग्रासिया 160 मिली किंवा जर बघितलं आपण तर अल्टिमेअर 50 मिली किंवा डेलिगेट 100 मिली या प्रमाणावर कोणतंही एक कॉम्बिनेशन तुम्ही 200 लिटर पाण्यासाठी वापरू शकता, जबरदस्त रिझल्ट मिळेल. त्यानंतर एक रामबाण उपाय कमी पैशामध्ये कॅलिडॉन आणि धनुसान 250 जर घेतलं, त्यामध्ये निम ऑइल आणि करंज ऑइल जर टाकलं तर कोणत्याही प्रकारे फुलगळ होईल, पण कोणत्याही प्रकारे तुटा ॲब्सोल्यूटचा प्रॉब्लेम प्लॉटमध्ये राहणार नाही. आणि जर तुम्हाला आता हे ॲप्लिकेशन दिल्यानंतर फळं फुगवायचं असतील तर फळं फुगवायला काही प्रॉब्लेम येत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं 0946 एकरी 3 किलो, त्यानंतरचं दुसरं ॲप्लिकेशन 60-20 प्लस मिलान्स 60-20 एकरी 3 किलो मिलान्स 2 किलो असे 2 ॲप्लिकेशन दिलेले. आणि सर्वात महत्त्वाचं ह्या स्टेज 35 दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर म्हणजे 35 दिवसाची कंडिशन असल्यानंतर तुम्हाला फॉस्फरिक ॲसिड एकरी 1.5 किलो ते 3 किलो वापरायचं आहे, जेणेकरून पूर्णपणे मुळे आपटेक करून घ्यायचे आहे. जेणेकरून आपटेक क्षमता वाढली म्हणजे जेवढं काही अन्नद्रव्य देणार आहे आपण तेवढे पण आपटेक होतील. बघा, जर योग्य वाटलं मार्गदर्शन किंवा जी मुलाखत जर योग्य वाटली, तुम्हाला जर वाटत असेल प्लॉट अपकमिंग सीझन तर रजिस्टर करायचं असेल तर 100% खाली दिले ऑफिसचे नंबर त्यांना प्लॉट कॉल करून प्लॉट रजिस्टर करून घ्या. त्यानंतर नवीन प्लॉटची लागवड असेल आणि पहिलीच आळवणी असेल तर पहिली आळवणी करताना H98 1 किलो 19 2 किलो आणि ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं मॅट्रिक्स ज्यात रोडोमिल गोल्ड जो काही कंटेंट असतो मेटॅलॅक्झिल 35% ते 250 ग्राम एकरी ड्रिप ॲप्लिकेशनने किंवा आळवणीद्वारे आपल्याला घ्यायचं आहे. ही पहिली आळवणी करा, जबरदस्त मर त्यानंतर तुमचं वालं मुळी या सगळ्या गोष्टी तुमच्या डेव्हलप होतील. आणि सर्वात महत्त्वाचं जे काही बुरशीचा अटॅक होणार आहे कवळ्या झाडाला तो होत नाही, मरीचं प्रमाण खूप कमी होतं. बघा, योग्य मार्गदर्शन जर वाटलं तर नक्की घ्या. आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या ऑफिसचे नंबर आहे. प्लॉटमधील समस्या असतील, काही तुमच्या भाऊबंधाच्या असतील, नातेवाईकाच्या असतील किंवा मित्रपरिवाराच्या असतील, सोशल मीडियाच्या माध्यमातून जेवढ्यांना तुम्हाला प्रॉब्लेम माहीत पडले असतील तर खाली दिलेल्या ऑफिसचे नंबर आहे, त्यांना फोटो टाकून ठेवायला लावा. त्याच्यावर योग्य सोल्युशन योग्य सल्ला नक्कीच मिळेल. हो, तुम्हाला 100% चमत्कारला नमस्कार भेटला का? हो, 100. म्हणजे अजून तरी एवढा नाही भेटलाय, पण माझं एक टार्गेट आहे इडून पुढे अजून तुम्हाला द्यायचं काम कराल. तर योग्य वाटलं तर नक्की मार्गदर्शन घ्या. भाऊ, धन्यवाद.